मराठी एवढी फार जमत नाही, स्पीच तर कधी दिलेली नसल्यामुळे जर काही चूक झाली तर पहिली क्षमा मागून ठेवते. आज पप्पांसमोर मराठी स्पीच द्यायला भरपूर चांगलं वाटतंय. कागद हातात घेतल्यात पहिला शब्द होता फेवरेट मोमेंट ऑफ माय लाईफ. मी तुमच्यासारखी एवढी मोठी झाली की माझ्या आयुष्यात खूप सगळे मोमेंट्स असतील चांगले, पण जेवढे त्याच्यातलं मी एक सांगते. जेव्हा टॉपिक माझ्या समोर आला तेव्हा भरपूर असे मोमेंट्स मला भेटले जे माझ्या आगळ्या वेगळ्या जीवनात झालेले आणि त्यांना रंगवणारी पण मी एक आगळी वेगळी कलाकारच होते. पण त्या मोमेंट्स शोधताना तिला पुढे सर तू पुढे सर त्या मोमेंट्स शोधताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जो मोमेंट मला सर्वात भारी वाटला तो एखादा दिवस नव्हता, तो एखादा क्षणही नव्हता, तो होता माझ्या मनाची तो विचार जेव्हा मला कळलं की मी 10वीत आले, मी 10वीत काय शिकून गेले. 10वीत येताना मला पहिले तर सगळ्यांनी सांगितलं, मम्मी पप्पांनी मोटिवेट केलं, टीचर्स मोटिवेट करायला लागले की तुम्ही 10वीत आहे, तुम्ही मोठे झाले, तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. पण जे मी 10वीत शिकले ते अभ्यासापेक्षा खूप मोठं होतं. 10वी असं लाईफचा फेज असतो जो तुम्हाला अभ्यास करणं नाही, तुम्हाला जगणं शिकवतो, तो तुम्हाला मित्र बनवणं शिकवतो, तुम्हाला रुसव्या फुगवी विसरून परत मैत्री जोडणं शिकवतो आणि मुख्य म्हणजे 10वी जे शिकवतात ते शिकवतात तुम्हाला हार्डवर्क. जो हार्डवर्क तुम्ही 10वीत करायला शिकता तो हार्डवर्क तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक फेज मध्ये कामात येतो आणि तोच हार्डवर्क तुमच्या सक्सेसफुल लाईफचं एक कारण बनवून जातं. मोमेंट तर खूप सगळे होते माझ्या आयुष्यात. मित्रांबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याला व्हॅसलीन लावून क्लासमध्ये नाचणं, टीचरचा फोन चोरी करून रील्स बनवणं किंवा मग होमवर्क कोणाचं दुसऱ्याचं चोरून स्वतःचं असणं असंही दाखवणं, हे सगळं झालंय. इनफॅक्ट माझ्या या बोलण्यावरून भरपूर जणांचे 10वीच्या आयुष्यात त्यांना लक्षात पण येत असतील, डोळ्यासमोर पण येत असतील आणि मला ते नाव टाकायचं जो हा 10वीचा फेज असतो तो लाईफचा सर्वात भारी याच्यासाठी नसतो की तुम्ही शाळेचं ते आठवडं सर्वात शेवटचं तो हा वर्ष असतो जेव्हा तुम्ही तुमच्या टीचर्सला समजता, जेव्हा तुम्ही समजता की तुमचे आई वडील जे तुम्हाला रागवतात ते तुमच्या चांगल्यासाठी रागवतात, तेव्हा तुम्हाला समजतं जे तुमचे पहिले टीचर्स आहे ते तुम्हाला